नमस्कार शेतकऱ्यांनो. आज आपण 7 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते, कारण या बैठकीमध्ये कर्जमाफी, पीक विमा आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मोठे निर्णय घेतले जातील अशी सर्वांना अपेक्षा होती. पण या बैठकीत नेमकं काय झालं? शेतकऱ्यांना दिलासा मिळाला का, की पुन्हा एकदा निराशा हातात आली? चला सगळं सविस्तर समजून घेऊया. कर्जमाफीबाबत मोठा अपडेट. सर्वात आधी कर्जमाफीबाबत बोलूया. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेली समिती आपला अहवाल सादर करणार होती. त्यामुळे 7 एप्रिलच्या बैठकीत कर्जमाफीचा विषय येईल अशी मोठी अपेक्षा होती. पण या बैठकीत कर्जमाफीचा प्रस्ताव मांडलाच गेला नाही. समितीचा अहवाल अद्याप सरकारकडे सादर झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. आता हा अहवाल एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच कर्जमाफीचा निर्णय अजून पुढे ढकलला गेला आहे. बुळू पीक विम्याबाबत गंभीर परिस्थिती. सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे पीक विमा. या बैठकीत पीक विम्याचा विषय पूर्णपणे गायब होता. 2024 आणि 2025च्या पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. विमा कंपन्या राज्य सरकारकडे बोट दाखवत आहेत आणि सरकारकडून कोणताही स्पष्ट निर्णय घेतला जात नाही. कृषी विभागसुद्धा शांत असल्याचं चित्र दिसत आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी खूप गंभीर आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल पाहूया. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. 1,22,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित. जवळपास 1,94,000 शेतकरी प्रभावित. आंबा, द्राक्ष, टोमॅटो, भुईमूग, बाजरी यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान. पुणे, बीड, नाशिक, धुळे, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर. नुकसान भरपाई सत्य काय आहे? न्यूजमध्ये तुम्हाला मोठमोठ्या आकड्यांच्या बातम्या दिसतील. 128 कोटी मंजूर झाले, 200 कोटी मंजूर झाले. पण प्रत्यक्षात काय? फक्त 22 कोटी रुपयांची मदत मंजूर, तीही फक्त धुळे आणि जळगाव जिल्ह्यासाठी. उर्वरित 100 कोटी अजूनही प्रलंबित. अनेक जिल्ह्यातील शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. पंचनामे आणि प्रशासनाची स्थिती. सरकारने अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, पण अनेक ठिकाणी अजून पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना आदेश आले नाहीत असे सांगितले जाते. यामुळे मदत मिळण्यास मोठा विलंब होणार आहे. प्रत्यक्ष पैसे खात्यात यायला 4 ते 6 महिने लागू शकतात. कर्ज वितरणावर परिणाम. 1 एप्रिलपासून नवीन कर्ज वितरण सुरू होण्याची अपेक्षा होती, पण जुनी कर्जमाफी प्रलंबित. त्यामुळे बँका नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. शेतकरी अडकला आहे. ना कर्जमाफी ना नवीन कर्ज. सरकारच्या आकड्यांचा खेळ. कृषी यंत्रीकरणासाठी 800 कोटी वाढवले असा दावा, पण प्रत्यक्षात फक्त 300 ते 350 कोटींची वाढ. मोठे आकडे दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची भावना. सध्याची परिस्थिती समरी. कर्जमाफी प्रलंबित, पीक विमा प्रलंबित, नुकसान भरपाई अपूर्ण, कर्ज वितरण अनिश्चित, शेतकरी पूर्णपणे अडचणीत. पुढील मंत्रिमंडळ बैठक 14 ते 15 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत कर्जमाफीचा अहवाल मांडला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मोठमोठ्या घोषणा होत आहेत, पण प्रत्यक्षात मदत मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेट्सवरच भरोसा ठेवा. आशा करूया की येणाऱ्या बैठकीत तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. जर तुम्हाला अशा शेतकरी अपडेट्स रोज पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.